महाराष्ट्रात असा एक देव आहे ज्यांच्या नावाने येळकोट येळकोट जय मल्हार या शब्दांचा जयघोष आजही डोंगरदऱ्यांमध्ये घुमतो। पण खंडोबा देव नेमके कोण होते, ते भगवान शिवांचे अवतार कसे बनले, मणी आणि मल्य या राक्षसांचा वध का केला, जेजुरी हेच त्यांचे मुख्य स्थान का मानले जाते आणि चंपाषष्ठीला हळद का उधळली जाते, सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी पवन शिंदे, तुम्ही बघत आहात देवदर्शन मराठी हे युट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहोत खंडोबा देवाचा संपूर्ण इतिहास। खंडोबा हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पूजनीय देवतांपैकी एक मानले जातात। अनेक भक्त त्यांना प्रेमाने मल्हारी मार्तंड, मल्हार किंवा मार्तंड भैरव या नावानेही ओळखतात। पुराणानुसार खंडोबा हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात। महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातील लाखो भक्तांची त्यांच्यावर अढळ श्रद्धा आहे। विशेषतः शेतकरी, धनगर समाज आणि अनेक इतर समाजांमध्ये खंडोबा हे कुलदैवत म्हणून पूजले जातात। लोक परंपरेनुसार जेव्हा पृथ्वीवर मणी आणि मल्य या दोन बलाढ्य राक्षसांचा अत्याचार वाढला, तेव्हा देवतांनी भगवान शिवांची प्रार्थना केली। त्यावेळी भगवान शिवांनी मार्तंड भैरव हे रूप धारण केले। पुढे हेच रूप खंडोबा म्हणून प्रसिद्ध झाले। आजही जेजुरीमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदमून जातो। लाखो भाविक हळद उधळत खंडोबाच्या दर्शनासाठी येतात। ही परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने पाळली जाते। पुराणानुसार एका काळी मणी आणि मल्य या दोन बलाढ्य राक्षसांनी पृथ्वीवर मोठा अत्याचार सुरू केला होता। त्यांच्या वाढत्या शक्तीमुळे ऋषी, मुनी, देवता आणि सामान्य जनता त्रस्त झाली होती। यज्ञ, तपश्चर्या आणि धार्मिक कार्यांमध्ये सतत अडथळे निर्माण केले जात होते। या संकटातून मुक्ती मिळावी म्हणून सर्व देवता भगवान शिवांकडे गेल्या आणि त्यांच्याकडे मदतीची प्रार्थना केली। देवतांची विनंती ऐकून भगवान शिवांनी धर्माचे रक्षण करण्याचा आणि अधर्माचा नाश करण्याचा संकल्प केला। यानंतर भगवान शिवांनी एक तेजस्वी आणि पराक्रमी रूप धारण केले। या दिव्य रूपात मार्तंड भैरव असे म्हटले जाते। त्यांच्या अंगातून तेज प्रकट होत होते। हातात विविध अस्त्रे, कपाळावर भस्म आणि डोळ्यात प्रचंड तेज होऊन ते रणभूमीकडे निघाले। लोक परंपरेनुसार हेच मार्तंड भैरव पुढे खंडोबा या नावाने प्रसिद्ध झाले। त्यांनी केवळ राक्षसांचा सामना करण्यासाठीच नव्हे तर धर्माचे रक्षण, भक्तांचे संरक्षण आणि न्यायाची स्थापना करण्यासाठी हा अवतार धारण केली असे मानले जाते। याच मार्तंड भैरव अवतारामुळे खंडोबा हे भगवान शिवांचे पराक्रमी आणि लोककल्याणी रूप म्हणून आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत। मणी आणि मल्य हे अत्यंत शक्तिशाली राक्षस होते। त्यांनी कठोर तपश्चर्या करून मोठे वरदान प्राप्त केले होते। त्या वरदानाच्या जोरावर त्यांनी देव, ऋषी, मुनी आणि सामान्य जनतेवर अत्याचार सुरू केले। त्यांच्या भीतीमुळे सर्वत्र अस्थिरता आणि अराजकता पसरली होती। धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला आणि मणी आणि मल्य यांच्या विरुद्ध युद्ध पुकारले। हे युद्ध अनेक दिवस चालले असे पुराणांमध्ये वर्णन केले आहे। रणांगणात मार्तंड भैरवाने आपल्या अद्भुत पराक्रमाने राक्षसांच्या सैन्यांचा पराभव केला। शेवटी मल्य राक्षसाचा वध झाला। त्यानंतर मणी राक्षसालाही आपल्या पराभवाची जाणीव झाली। लोक परंपरेनुसार मणीने भगवानांकडे क्षमा मागितली आणि आपल्या चुकीची कबुली दिली। त्याच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन मार्तंड भैरवांनी त्याला वरदान दिले की भविष्यातला माझ्या भक्तांमध्ये तुझेही स्मरण केले जाईल। या विजयामुळे अधर्मावर धर्माचा विजय झाला। याच ऐतिहासिक आणि धार्मिक घटनेच्या स्मरणार्थ आजही अनेक ठिकाणी खंडोबा देवाची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते। भक्तांचा विश्वास आहे की खंडोबा नेहमी सत्य, न्याय आणि धर्माचे रक्षण करतात। त्यामुळे आजही लाखो भाविक श्रद्धेने येळकोट येळकोट जय मल्हार असा मोठ्याने जयघोष करतात। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जेजुरी हे खंडोबा देवांचे सर्वात प्रसिद्ध आणि प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते। उंच डोंगरावर वसलेले हे प्राचीन मंदिर आज लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे। दरवर्षी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून भाविक येथे दर्शनासाठी येतात। लोक परंपरेनुसार मणी आणि मल्य राक्षसांचा पराभव करून धर्माची स्थापना केल्यानंतर मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा देव जेजुरी येथे स्थिरावले। त्यामुळे जेजुरीला खंडोबा देवाचे मुख्य स्थान मानले जाते। जेजुरीची आणखी एक खास ओळख म्हणजे हळद।
येथे दर्शनासाठी येणारे भक्त मोठ्या भक्तिभावाने हळद उधळतात। संपूर्ण मंदिर परिसर आणि डोंगर पिवळ्या हळदीने न्हाऊन निघल्याचे अद्भुत दृश्य पाहायला मिळते। यामुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी असेही म्हटले जाते। विशेषतः चंपाषष्ठी या उत्सवाच्या काळात येथे लाखो भाविक एकत्र येतात आणि मंदिर परिसरात येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते। आजही जेजुरी हे केवळ एक मंदिर नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि भक्ती असलेल्या प्रत्येक भक्तासाठी जेजुरीला विशेष स्थान आहे। खंडोबा देवाच्या जीवनाशी जोडलेल्या कथांमध्ये म्हाळसा आणि बानाई यांना विशेष स्थान आहे। या कथा लोक परंपरा आणि भक्त परंपरेत मोठ्या श्रद्धेने सांगितल्या जातात। लोक परंपरेनुसार म्हाळसा देवी या खंडोबा देवांच्या पहिल्या पत्नी मानल्या जातात। त्यांचा विवाह मोठ्या उत्साहात आणि धार्मिक विधीने पार पाडल्याचे वर्णन अनेक कथांमध्ये आढळते। म्हाळसा या संयम, श्रद्धा आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक मानल्या जातात। यानंतर खंडोबा देवांचा विवाह बानाई यांच्याशी झाला अशी लोक परंपरा सांगते। बानाई या धनगर समाजातील कन्या मानल्या जातात, त्यामुळे धनगर समाजात बानाई आणि खंडोबा यांच्याविषयी विशेष श्रद्धा आणि प्रेम आहे। या कथेमध्ये खंडोबा देव हे सर्व समाजांना समान मानणारे आणि सर्वांना आपलेसे करणारे दैवत म्हणून ओळखले जातात। म्हाळसा आणि बानाई या दोघींच्या कथा आजही कीर्तन, गोंधळ आणि लोकगीतांमधून मोठ्या भक्तिभावाने सांगितल्या जातात। महाराष्ट्रातील अनेक धार्मिक परंपरांमध्ये या कथांना विशेष महत्त्व दिले जाते। आजही जेजुरीसह अनेक ठिकाणी खंडोबा, म्हाळसा आणि बानाई यांच्या स्मरणार्थ विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात। लाखो भक्त या कथांमधून श्रद्धा, प्रेम, समर्पण आणि समाजातील एकतेचा संदेश घेतात। खंडोबा देवाच्या भक्तासाठी चंपाषष्ठी हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा उत्सव मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। लोक परंपरेनुसार याच दिवशी भगवान खंडोबाची मणी आणि मल्य या राक्षसांचा पराभव करून धर्मांना विजय मिळाला, त्यामुळे हा दिवस अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक मानला जातो। चंपाषष्ठीच्या दिवशी जेजुरीसह महाराष्ट्रातील अनेक खंडोबा मंदिरांमध्ये पहाटेपासूनच हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात। मंदिरात पूजा, अभिषेक, आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। दिवसभर येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो। या उत्सवातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे हळद उधळणे। हळद ही शुभत्व, समृद्धी, मंगल आणि विजयाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे भक्त खंडोबा देवांना हळद अर्पण करतात आणि आनंदाने एकमेकांवरही हळद उधळतात। याच कारणांमुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी असेही म्हटले जाते। आजही चंपाषष्ठीच्या दिवशी लाखो भाविक खंडोबा देवांच्या चरणी नतमस्तक होतात। श्रद्धा, भक्ती आणि परंपरा यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी हा उत्सव महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो। आजही खंडोबा देव हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पूजनीय देवतांपैकी एक मानले जातात। महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर अनेक भागांमध्ये लाखो भाविक त्यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवतात। जेजुरीसह अनेक ठिकाणी असलेल्या खंडोबा मंदिरांमध्ये वर्षभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते। खंडोबा देवाची उपासना केवळ धार्मिक परंपरेपुरती मर्यादित नाही, तर ती श्रद्धा, धैर्य, न्याय आणि लोककल्याण त्यांचे प्रतीक मानले जाते। शेतकरी धनगर समाज तसेच अनेक कुटुंबे खंडोबा देवांना आपले कुलदैवत मानून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाने करतात। खंडोबा देवांच्या कथांमधून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो, तेव्हा अन्याय आणि अधर्म वाढतो, तेव्हा सत्य, धैर्य आणि धर्माच्या बाजूने ठामपणे उभे राहणे आवश्यक असते। न्याय, सेवा, परिश्रम आणि भक्ती ही जीवनातील खरी शक्ती आहे। हा संदेश या परंपरांमधून अधोरेखित केला जातो। आजही येळकोट येळकोट जय मल्हार हा जयघोष लाखो भक्तांना श्रद्धेने एकत्र आणतो। ही परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे। जर तुम्हाला खंडोबा देवाचा संपूर्ण इतिहास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली सोबत शेअर करा आणि हो, देवदर्शन मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। येळकोट येळकोट जय मल्हार।